आपण सगळेच आयुष्यात मोठे बदल घडवण्याचं स्वप्न बघतो. पण प्रश्न असा आहे, बदल कसा घडवायचा? आपण मोटिवेशन शोधतो, इन्स्पिरेशन शोधतो, पण काही दिवसांनी पुन्हा आपण त्याच जागी येतो. आजचा हा संवाद मोठे बदल कसे घडतात आणि का छोटे-छोटे हॅबिट्स तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात, याविषयी आहे. आज आपण समजून घेणार आहोत ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातून एक पॉवरफुल कन्सेप्ट. जो तुमचं आयुष्य 1% दररोज इम्प्रूव्ह करू शकतो. आपण नेहमी मोठ्या गोल्सवर फोकस करतो. जसं की वेट लॉस, सक्सेस, पैसा, हॅपीनेस. पण जेम्स क्लिअर सांगतात, "यू डू नॉट राईज टू द लेव्हल ऑफ युअर गोल्स. यू फॉल टू द लेव्हल ऑफ युअर सिस्टम्स." म्हणजेच तुमचं यश गोलवर नाही, तर तुमच्या डेली हॅबिट्सवर अवलंबून असतं. इमॅजिन करा, जर तुम्ही रोज फक्त 1% इम्प्रूव्ह झालात, तर 1 वर्षानंतर तुम्ही 37 टाइम्स बेटर व्हाल. पण रोज 1% खराब झालात, तर तुम्ही ऑलमोस्ट झिरोवर पोहोचाल. छोट्या हॅबिट्स मोठे परिणाम घडवतात. आपण हॅबिट्स बदलण्याचा प्रयत्न करतो, पण आपण आयडेंटिटी बदलत नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला रीडिंग हॅबिट सुरू करायची आहे. तुम्ही म्हणता मला रोज वाचायचं आहे, पण हे पुरेसं नाही. तुम्ही म्हणायला हवं, की मी एक रीडर आहे. हेच आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स आहेत. जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता, तेव्हा तुमच्या हॅबिट्स आपोआप बदलतात. ॲक्शन बदलण्यापेक्षा आयडेंटिटी बदलणं जास्त पॉवरफुल आहे. जेम्स क्लिअर यांनी हॅबिट्स समजावून सांगण्यासाठी 4 सिंपल लॉज दिले आहेत. त्यातला पहिला लॉ आहे, मेक इट ऑब्व्हियस. सोपं आणि स्पष्ट करा. तुमची हॅबिट दिसली पाहिजे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला पाणी जास्त प्यायचं असेल, तर बाटली तुमच्या समोर हवी. जे दिसतं ते होतं. दुसरं आहे, मेक इट अट्रॅक्टिव्ह. आकर्षक बनवा. तुम्ही हॅबिट एन्जॉय केली पाहिजे. उदाहरणार्थ, एक्सरसाइज बोरिंग वाटत असेल, तर तुमचा फेवरेट म्युझिक लावा. हॅबिट जितकी एन्जॉयबल तितकी टिकते. तिसरे आहे, मेक इट इझी. सोपं करा. आपण हॅबिट्स कठीण करतो आणि मग सोडून देतो. 2 मिनिट रूल बनवा. कोणतीही हॅबिट 2 मिनिटापासून सुरू करा. उदाहरणार्थ, 1 तास एक्सरसाइज नाही, फक्त 2 मिनिट्स वॉक. चौथी आहे, मेक इट सॅटिस्फाईंग. समाधानकारक करा. आपण लगेच रिवॉर्ड मिळालं तर हॅबिट रिपीट करतो. उदाहरणार्थ, हॅबिट पूर्ण झाल्यावर स्वतःला थोडं रिवॉर्ड द्या. प्रत्येक हॅबिटचा एक लूप असतो. क्यू, सिग्नल, क्रेविंग, डिझायर, रिस्पॉन्स, ॲक्शन, रिवॉर्ड, रिझल्ट. उदाहरणार्थ, फोन नोटिफिकेशन पाहणं. क्युरिओसिटी म्हणजेच क्रेविंग. फोन चेक करणं म्हणजे रिस्पॉन्स. डोपामाइन म्हणजेच रिवॉर्ड. जर तुम्हाला हॅबिट बदलायची असेल, तर हा लूप समजून घ्या आणि बदल करा. आपण विल पॉवरवर अवलंबून असतो, पण एन्व्हायरमेंट जास्त पॉवरफुल असतं. तुमचं एन्व्हायरमेंट तुमचे हॅबिट्स डिझाईन करतं. उदाहरणार्थ, जंक फूड दिसत असेल, तर तुम्ही खाल. पुस्तक दिसत असेल, तर तुम्ही वाचाल. चेंज युअर एन्व्हायरमेंट अँड युअर लाईफ विल चेंज. परफेक्ट होण्याचा प्रयत्न करू नका. कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करा. नेव्हर मिस ट्वाइस रूल. एक दिवस हॅबिट मिस झाली चालेल, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू करा. आयुष्यात मोठे बदल एका दिवसात होत नाहीत. ते रोजच्या छोट्या डिसिजनमध्ये लपलेले असतात. तुमच्या हॅबिट्स तुमचं फ्युचर ठरवतात. आजपासून फक्त एक छोटा हॅबिट निवडा. कारण तुम्ही जे रोज करता, तेच तुम्ही बनता. जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल, तर हॅबिट्स बदलायला सुरुवात करा. आणि लक्षात ठेवा, स्मॉल हॅबिट्स बिग ट्रान्सफॉर्मेशन घडवतात. जर हा संवाद तुम्हाला आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. आणि सखी संवाद विथ मीनाक्षी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन विषयांसोबत. धन्यवाद.